मी संध्याकाळचं म्हटलं जर असं वेळ काढून वॉकला जाऊयात. दिवसभर बरंच काम झालेलं दिसतं. छान म्हटलं फेरफटका मारून बघूया तिकडे. गाडी क्रॉस करत होतो, त्या गाडीवाल्यानं बिचारा थांबवलं मला जाण्यासाठी. ते जर इंडियामध्ये असतं तर अवघड परिस्थिती होती. आपले ड्रायव्हर आपण फक्त बघतो की कशी साईड काढायची, निघून जायचं बाहेर. चला, तुमच्या बोलण्यापेक्षा तुम्ही कंटाळणार त्याच्यापेक्षा तुम्हाला एक काही चांगल्या गोष्टी दाखवतो परत. इतके सुंदर रोड्स आहेत, स्वच्छता बघा. अशी छान कॉलनी आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे फुटपाथ छान चालायला मिळेल. इथले रोड इतके क्लीन आहेत, स्वच्छ आहेत आणि प्रत्येक घरांना असे छान फ्लावर्स आहेत बाहेर. पार्किंगला चांगली जागा असते. संध्याकाळची 6:30 वाजली. इतका सुनसान एरिया आहे म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला कुणीच बाहेर दिसत नाही. फक्त काही पार्क्स आहेत, त्या पार्क्समध्ये काही लोक खेळायला लागले किंवा काही शॉपिंग सेंटर आहेत तिथं आहे. पण बऱ्यापैकी सगळे लोक असं मोकळं सुनसान आहे इकडे. इकडे एक ऑब्झर्व केलं आहे की इथले जे लोक आहेत तुम्हाला हाय म्हणतील, पण जे कोणी इंडियन्स आहेत इथे राहायला आलेत तुम्हाला चुकून ढुंकून सुद्धा गेलं हाय म्हणणार नाहीत, तर तुमच्याकडे बघणार नाहीच. असं करू नका. जेव्हा कोणी पण असेल एकमेकांना मदत करा. इंडियन्स लोक निदान हाय तरी म्हणा किंवा एक हाय जाऊ दे, एक स्माईल तरी दिली तरी चांगली आहे ना सगळ्यांना एकमेकांना. तो एकदम असं हाफ आहे, आपल्याकडे नाही. म्हणजे आपल्याकडे कसं तिरका असतो, इकडे जरा असं हाफ आहे. जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. असं अशा पद्धतीचा चंद्र दिसतो. जागी जागी असे स्टोर्स आहेत, म्हणजे स्पेसिफिक जागा निवडून दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला असे मोठे मोठे स्टोर्स बघायला पाहायला मिळेल. पार्किंग इतकी ॲम्पल स्पेस आहे की आणि प्रत्येक ठिकाणी एवढी जागा आहे प्रत्येक स्टोर्सला. आपल्याकडे नाही अडचणीसारखे. एक आहे आपल्याकडे, आपलीच इंडियन्स लोक जेव्हा आपण भारतात असतो आपण लक्ष देत नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे आणि सगळीकडे घाण फेकतो, कुठेही फेकतो. तेच आपलीच लोक जेव्हा आपण इकडे US मध्ये येतो तर मग काळजी फार घेतो आपण. आपले प्लेट्स आपण उचलणार. इवन इनफॅक्ट बसमध्ये मी बघितलं की लाईनीने चढतात, उतरताना सुद्धा पहिल्याला पुढच्यांना सगळ्यांना जाऊ देतात, सीट्स लाईनीने उतरतात. तेच इंडियामध्ये आपण एकदम फड्डीशी उतरतो आणि गडबड सगळ्यांना उतरायचं असतं. मग हा फरक आहे. आय थिंक ह्या गोष्टींकडनं आपण पण काही शिकायला पाहिजे. बाकी आपल्याकडे बऱ्याच सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. ते चांगल्या गोष्टी आपण फोकस करूया. ज्या वाईट गोष्टी आहेत ते कसे इम्प्रूव्ह करता येईल तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज इथे संडे आहे. सेंट्रल पार्कला सगळे लोक फिरायला येतात. पिकनिक स्पॉटच आहे जवळपास. एकच मोठं गार्डन आहे सेंट्रल पार्क न्यूयॉर्कमध्ये. जवळपास 850 एकरचा एरिया आहे. तुम्हाला बघायला मिळेल कसं लोक सगळे पिकनिकला येतात इथे.
आहे तर ब्रुकलिन ब्रिज. व्हेरी नाईस फ्रॉम हिअर. इकडून खूप सुंदर दिसतो हा बीच. असं लाकडी ब्रिज आहे दिसतोय. टॉलेस्ट बिल्डिंग. माझ्या मागे बरोबर वर्ल्ड वन दिसते. खूप भारी मस्त वार आहे इथे. फार जुना ब्रिज आहे. साईडला न्यूयॉर्क, लेफ्ट साईडला ब्रुकलिन. संध्याकाळी सनसेट आहे न्यूयॉर्क आणि ब्रुकलिन बीचवरून. समोर दिसतं ते ब्रुकलिन. आपल्या मागे येते न्यूयॉर्क. बघायला फोटो काढायला अशी लाईन आहे. फेमस वॉल स्ट्रीट बुल दाखवतो तुम्हाला. जिथं आत आलो आपण, सबवे स्टेशन आहे मेट्रो वर्ल्ड ट्रेडच्या समोर. मला वर्ल्ड ट्रेड सेंटर दाखवतो आधीचं. 9/11ची साईट आहे, मेमोरियल. काय मोठी बिल्डिंग असेल ज्याला पाडली गेली आणि ते सगळ्यांची असं नावं कोरले तिथे ज्यांचा मृत्यू झाला. त्याच्या बरोबर बाजूला नवीन बिल्डिंग बांधलेली.
क्लोजली दाखवतो. वर्ल्ड 1. वन ऑफ द टॉलेस्ट बिल्डिंग इन US. मी फेरी पकडली आहे न्यूयॉर्कपासून स्टॅटिन आयलंडला जायला. ती फ्री असते तुम्हाला. बरेच लोक फसवतात सुद्धा. तुम्ही ती फ्री फेरी घेऊ शकता. आणि असा संध्याकाळचा काही व्ह्यू आहे न्यूयॉर्कपासून स्टॅटिन आयलंडला जाताना.